सर्वात आधी मी बोलवणार आहे मंचावरती या फिल्मचे डिरेक्टर्स, लेडीज एंड जेंटलमन, जोरदार तालियों से मंच पे स्वागत करते हैं शिव माने एंड संतोष हालवे। शिव आज जेवढा घाबरलेला आहे, म्हणजे आम्ही याला लग्नासाठी पोरगी दाखवले तेव्हा पण घाबरला नाही जेवढा आज घाबरतोय। शिवसाठी गव्हर्नमेंट बारी जोरदार तालियां। वाव, शिव कसं वाटतंय, हाऊ यू फीलिंग? पहिला पिक्चर ॲज अ डिरेक्टर, लाईफ मधला टर्निंग पॉइंट, आणि 3-4 वर्ष, मला असं वाटतं की 3 वर्ष 4 वर्ष झाले आपल्याला या पिक्चरवरती काम करतोय, फायनली हा प्रोडक्ट बाहेर येतोय। कसं वाटतं? तुम्ही 2 शब्द तुझ्याकडनं। सर्वप्रथम तर मी आराध्य मोशन आणि योग यांचं आभार मानतो की त्यांनी मला या नक्कीच सांगितलं की मी दिग्दर्शक म्हणून काम करावं। संतोष सर, अक्षय सर, गीता मॅडम सर यांनी मला साथ दिली आणि खूप छान वाटतं। म्हणजे लाईफ फिलिंग, पहिली फिलिंग असते, म्हणजे आयुष्यात पहिलं प्रेम असो, पहिलं फिल्म असो, दोन्ही एकसारखं सेम फिलिंग आहे। तर आज त्याच्या मुलात जे स्वतः हे बघून मला भारी वाटतं आणि आज काही शब्दच बस। Amazing. So that I should be the mastermind behind everything for Khurshi, ladies and gentlemen, संतोष हालवे साठी जोरदार तालियां पाहिजे। बाप रे, म्हणजे युजली असं होतं सर की म्हणजे आपण स्वप्न बघतो आणि आपल्या दररोजच्या गोष्टींमध्ये, कामामध्ये आपण ते स्वप्न कुठेतरी आपले हारून जातो किंवा आपण विसरून जातो, पण तुम्ही जे मी तुम्हाला इतक्या वर्षापासून बघतोय आणि आपण तर गावकरी आता संतोष सरांना मी खूप आधीपासून बघतोय आणि त्यांच्यामध्ये मी सुरुवातीला पण सांगितलं की तुमच्यामध्ये जो पेशन्स लेवल आहे, बिंग एज अ प्रोड्युसर, फिल्म मेकर, डिरेक्टर, म्हणजे खूप सारा प्रेशर असतो आणि आपला पण हा पहिला पिक्चर आहे, तर बऱ्याच असे इन्सिडेंट होतात जे प्रोड्युसरला खूप काही फेस करावं लागतं। फिल्म जेव्हा बनते त्याच्यातले प्रॉब्लेम्स, तो मेबी असेल की लोकेशनचा इश्यू असेल किंवा फिल्मचा इश्यू असेल किंवा टीमचा इश्यू असेल किंवा पैशांचा इश्यू असेल। तर आपण जेव्हा ही फिल्म सुरू केली तेव्हा तर कोविड म्हणजे अचानकच आला होता आणि आपला एक शेड्यूल झाला होता आणि दुसऱ्यामध्ये आपण एंटर करत होतो। तर या सगळ्या प्रॉब्लेममध्ये संतोष सर, आपण जे काही शिकलोय तुमच्याकडनं काही शब्दांमध्ये ते नक्कीच, म्हणजे बरेच इथे असे प्रोड्युसर्स पण आहेत जे फिल्ममध्ये काम करतात, त्यांनाही नवीन गोष्टी शिकायला भेटली, कारण की इतके प्रॉब्लेम असताना पण हा माणूस काहीतरी करून दाखवतोय आणि करून दाखवलंय, दाखवत नाही, दाखवला आहे। संतोषसाठी, संतोष सरांसाठी जोरदार कार्यक्रमामध्ये वन्स अगेन। तर तुमच्याकडे काही शब्द सर्वांनी? पहिलं सगळ्यांना तुम्ही सगळे इथं आल्याबद्दल धन्यवाद खूप खूप। पहिलं शूट जेव्हा लावलं होतं त्यावेळी फक्त 15 दिवसाचं शूट झालं, त्यानंतर लॉकडाऊन पडलं। लॉकडाऊन पडल्यानंतर 2 महिन्याची गॅप पडली, त्यानंतर मग अक्षय सर पण बिग बॉसला गेले, राकेश सर पण बिग बॉसला गेले, त्यामुळे शूट परत पुढे ढकललं। भरपूर प्रॉब्लेम्स आले आणि माझ्याबरोबर योगिता मॅम होत्या, परत आमची पुढची टीम, यांच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळं आज इथपर्यंत मी पोहोचलोय आणि आपण सगळे पण पोहोचलोय। त्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद। आणि आता शेवटचे दिवस राहिले, तर तुम्ही सर्वांनी खूप खूप प्रेम द्या, प्रमोशनसाठी मदत करा मला पण। 12 जानेवारीला चित्रपट येतोय आपला, तर तुम्ही सर्वांनी तो चित्रपट गृहातच जाऊन पहा, एवढंच बोलू। So now, ladies and gentlemen, it's time to call on the stage आमची कास्ट क्रू। तो तैयार हैं आप लोग? तैयार आहात का? Come on everybody. So सर्वात आधी, ladies and gentlemen, please welcome आमच्या इंडस्ट्रीतला चॉकलेट बॉय, त्यांनी बिग बॉस मध्ये धमाल केली, त्यांच्या प्रोजेक्ट्स मध्ये एकदम हिला के रख दिया, सबको हिला के रख दिया। ऐसे प्यारे चॉकलेट बॉय को आप देखने वाले हैं इस फिल्म में एक नए रूप में। प्लीज वेलकम ऑन स्टेज राकेश बाबू। चॉकलेट बॉय एकदम राउडी लुक मध्ये या फिल्म मध्ये दिसतोय आणि एकदम खूप नवीन एक्सपिरियन्स आपल्यासाठी आहे। तर फ्यू वर्ड्स फ्रॉम यू, की कसं वाटतोय खुर्चीमध्ये काम करून आणि याच्यातनं एक नवीन गोष्ट तुम्हाला काय शिकायला मिळाली? दर फिल्मला मी काहीतरी शिकतोच, नवीन काहीतरी। पहिले सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि थँक्यू फॉर कमिंग। खुर्ची प्रेमाने बनवलेला चित्रपट आहे, खूप मेहनत
एक वेगळी भूमिका आहे सगळ्यांची आणि सगळ्यांनी खूप प्रेम होतं त्याच्यात आणि शिवानी मन लावून काम केलेलं डायरेक्टर आणि प्रोड्युसरचं पॅशन प्रोजेक्ट आहे. आर्यन जो बालकलाकार आहे एवढं सुंदर काम केलं आहे पहिली फिल्मपासून सुद्धा बघण्याला आहे सगळ्यांनीच. एव्हरीबडी हॅज गॉट डन अ फॅब्युलस जॉब अँड इट्स गुड टू बी अ पार्ट ऑफ अ प्रोजेक्ट की जिथे सगळ्यांनी एवढी मेहनत टाकली आणि एवढं प्रेम दिलं आणि आता आम्ही एवढं प्रेमाने म्हणून ऑडियन्सच्या समोर येतो त्यांनी पण आता प्रेम द्यावं ही अपेक्षा आहे. राकेशचा डिझर्व आहे. And now moving ahead, मी आता ज्यांना मंचावरती बोलवणार आहे म्हणजे ही इज माय ब्रो, म्हणजे एकदम भाऊ आहे, जीव आहे. म्हणजे मी खूप वर्षापासून यांना बघतोय फिल्म्समध्ये काम करताना. बिग बॉस मराठीमध्ये आपण त्यांना बघितलं आहे, ती फुलराणीमध्ये त्यांचा रोमॅन्स बघितलेला आहे आणि आता आपण त्यांचा ऍक्शन बघतोय खुर्चीमध्ये. लेडीज अँड जेंटलमॅन प्लीज वेलकम अक्षय वाघमारे. वाव, स्वच्छता तर तुमच्यासाठी आलंय. आणि एक मी योगिता ताईंचा इथे इंटरव्ह्यू मध्ये पण बघितलं होतं की अक्षय का ऍक्शन. मला वाटतो हा टायटल खूप भारी आहे. आपण एक पिक्चर करू त्याच्यामध्ये आणि तुमचा रोल मी करतो, तुम्ही फक्त प्रोड्यूस करा, पैसा पैसा. सुरत आले का. सो अक्षय दादा या फिल्म मध्ये यू हॅव अ व्हेरी डिफरंट लुक, खूप ऍक्शन करताना दिसतोय, खूप रावडी लुक आहे आणि एकदम वेगळ्या भूमिकेत सगळ्यांना दिसणार आहे. तर खुर्चीमधला तुझा एक्सपिरियन्स कसा आहे आणि आमच्या ऑडियन्सला काय संदेश देणार आहे? सर्वप्रथम धन्यवाद, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. सगळ्या मीडियाचे आभार, तुम्ही इतक्या लांब आलात आणि तुम्ही जसं सपोर्ट करता मराठी चित्रपटांना असा सपोर्ट पुढे करत राहा. आणि खरंच या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता, कारण की जर आपण नीट बघितला तर ठीकसं काही कळत नाही, पण आम्ही शूट करताना आम्हाला इतकी मजा आली की आम्ही हशी मजा म्हणजे आमची मजा जास्त चालू असायची. पण जेव्हा शॉट चालू व्हायचं तेव्हा शिव सांगायचा शॉट काय आहे, संतोष सर असायच्या स्क्रीनवरती. सो जेव्हा मी खूप वर्षापासून ॲक्च्युली अशा स्क्रिप्टची वाट पाहत होतो की असं काहीतरी वेगळं करण्याचा माझा मानस होता आणि ती स्क्रिप्ट माझ्याकडे आली. मग पहिल्या एक डायलॉगपासून ते आत्तापर्यंत ईच अँड एव्हरीथिंग आय एम स्टडीड, त्या गोष्टीचा मी अभ्यास केला. असं कॅरेक्टर मला कुठे सापडतंय इंडस्ट्रीमध्ये किंवा आजूबाजूला हे बघत गेलो, एक 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 गुण त्याच्यातनं मी काढत गेलो त्या व्यक्तीतून. आणि हा प्रवास आता तुमच्यासमोर 12 जानेवारीला येतोय आणि आता टीजर तुम्ही पाहालच, त्याच्यात अजून तुम्हाला पुन्हा अजून उलगडा होईल. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद, तुम्ही इथे आलात आणि पूर्ण पुढची टीमचे आभार, कारण की पहिल्यापासून ते आत्तापर्यंत ऍक्च्युली खूप चालवले आता होती, कारण ईच अँड एव्हरी वन वॉज देअर फॉर एव्हरीथिंग. सो थँक्यू सो मच टीम खुर्ची, तुमच्यामुळेच हे शक्य झालं. थँक्यू सो मच. अमेझिंग. सर्वांना सर्वप्रथम हॅपी न्यू इयर. आणि हेच वर्ष आपल्या सगळ्यांना खूप भरभराटीचं आणि सक्सेसफुल जावं. आणि आपला पहिल्याच आठवड्यामध्ये हा सिनेमा रिलीज होते तर हा सुपरहिट झालाच पाहिजे. तर त्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. आणि मला सांगायला आवडेल की खरंच आता ह्या दोघांनी जसं सांगितलं की आम्ही खरंच खूप गोष्टी फेस केल्या. फर्स्ट कोविड असेल, सेकंड कोविड असेल, बऱ्याच वेळेस आपण हेलिकॉप्टरचे इथे काही सीन्स पाहतो. सो वातावरणामुळे हेलिकॉप्टर सुद्धा 3-4 तास उशीर आले, त्यामुळे आर्टिस्ट पण कोऑपरेट केलं. प्रोड्युसर सुद्धा प्रत्येक वेळेस तयार होते. बरेचसे सीन आमचे जंगलामध्ये शूट झालेले आहेत, काटे होते बरेच खाली. आर्याने सुद्धा कमाल केली आहे. सो या इनफॅक्ट श्रेया तिची सुद्धा म्हणजे इतकी लहान असून तिने सुद्धा इतके छान एक्सप्रेसिव्ह काम केलं. तसं खरंच सगळ्यांचं खूप कौतुक करण्यासारखं आहे. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल बोलायचं तर मला असं वाटते आपण जो कोणी या जगामध्ये जन्माला येतो तो प्रेम करतोच. सो ते प्रेम पॉलिटिकल असेल किंवा वेगवेगळ्या अँगलमध्ये असतं. सो अशाच प्रकारे आमची लव्ह स्टोरी घडते आणि आम्ही पुढची होण्याचा प्रयत्न करतो. प्रीतमने खरी गोष्ट सांगितली, आपण जन्मात आलो या जगात तर प्रेम तर आपल्याला होणारच. मला तर रोज होतो. एवढी डेअरिंग पाहिजे बोलायचं. नाउ मूविंग अहेड, नाउ लेडीज एंड जेंटलमैन, हमारे फिल्म की क्यूट सी प्यारी सी बच्ची को बुलाते हैं. प्लीज वेलकम ऑन द स्टेज श्रेया पासरकर. जोरदार तालियां. वाव, श्रेया खूप सुंदर दिसते, खूप गोड दिसते आणि फिल्ममध्ये पण खूप भारी दिसते. आणि एक प्रश्न तर माझा म्हणजे संतोष सरांशी आहेच की फिल्ममध्ये हिरोईन आपली मोठी दिसते आणि आपला
पोरगा मुलगा छोटा दिसतोय. त्या लव्ह स्टोरी बद्दल पण मी जाणून घेतलं. पण या 3 वर्षामध्ये आपला पोरगा हाईट मिळाला परत बरोबर. श्रेया, फिल्म बद्दल तुझा एक्सपिरियन्स कसा होता? 2 शब्दात प्लीज. आम्ही जवळजवळ 3 वर्षांपासून सोबत आहे. संतोष सरांपासून डे 1 पासून ते आजपर्यंत संतोष सर असतील, आर्यन असेल किंवा A to Z चे मेंबर असतील खुर्चीचे, त्या इथपर्यंत आले आणि खूप एफर्ट्स घेऊन आम्ही खुर्ची केला आहे. तर नक्की सगळ्यांनी बघा आणि आम्हाला खूप जास्त प्रेम द्या हीच अपेक्षा आहे. खरं आहे. आणि एक खरं सांगतो, खुर्ची खुर्ची बघायची असेल ना तर थिएटरच्या खुर्चीमध्ये जाऊनच बसा नाही बोलतो. नॉट ऑन OTT ते नाही करा, कारण की आम्ही खरंच मनापासून खूप मेहनत घेतली. तर ती खुर्ची तिथूनच बघणार ना, बघणार का नाही? ऑलराईट. तर आता नाव इट्स टाइम. मे आय रिक्वेस्ट आमच्या फिल्ममधल्या वन मोर आर्टिस्ट कल्याणी नंदकिशोर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कमाल आहे बाळ. आपण एकदम कलर शेडमध्ये चाललोय. म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट पासून कलर शेड्स हे करतोय. सो कल्याणी, तुझा एक्सपिरियन्स अबाउट फिल्म 2 शब्दांमध्ये प्लीज. खरं तर मी सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते. 2023 सगळ्यांनीच अनुभवलंय आणि 2024मध्ये आपला खुर्ची हा सिनेमा रिलीज होतोय. तर त्यासाठी मी खूप खरं तर खुश आहे. आणि हा सिनेमा करताना खरोखर खूप चांगले अनुभव आले. मी खूप मजा केली टीमसोबत. सगळ्यांसोबत काम करायला मला नाही मिळालं, पण आर्यनसोबत आणि श्रेयासोबत मला काम करायला मिळालं. तर या दोघांसोबतही काम करताना मला खूप मजा आली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी सिरियल केल्या, पण या टाईपचा चित्रपट हा माझा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मी खूप आता 2 दिवस झाले मी खूप आजारी आहे, पण खुर्ची बसून देत नाही. म्हणून मला खुर्चीच्या या प्रोग्रामसाठी यावं लागलं. आणि खुर्ची कोणाला नको आहे? सर्वांनाच हवी आहे. ती मलाही हवी आहे, म्हणून मी या कार्यक्रमासाठी इथे उपस्थित आहे. आणि हा चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी 12 तारखेला आपली खुर्ची चित्रपटगृहात जाऊन बुक करा आणि खुर्चीत बसूनच खुर्ची पहा, एवढीच मी अपेक्षा व्यक्त करते. थँक्यू. आणि थिएटर हाऊसफुल राहणार आहे तर घरात ना आपली खुर्ची घेऊन जावा, पण थिएटरमध्ये जाऊनच बघा. ऑलराईट लेडीज अँड जेंटलमन, आता आपले 2 अजून असे कलाकार आहे मेन लीडमध्ये जे आज थोड्या वेळाने आपल्यासोबत नक्कीच असतील. तर पण त्यांच्यासाठी आपण टाळ्या नक्कीच वाजवूया. एकदा सुरेश विश्वकर्मा यांच्यासाठी जोरदार टाळ्या. कमान एव्हरीबॉडी. आणि महेश घाग यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या. कमान एव्हरीवन. एंड नाउ फाइनली मूविंग अहेड, अब उस चेहरे को बुलाते हैं जिनका इंट्रोडक्शन इस फिल्म से होने वाला है. या फिल्ममुळे हा नवीन कलाकार इंट्रोड्यूस होणार आहे आणि त्यांनी त्याची कलाने ऑलरेडी आपल्याला दाखवली तो काय काय करू शकतो, कुठल्या प्रकारे दहशत आणू शकतो पिक्चर. प्लीज वेलकम आर्यन संतोष हागवणे. बक्षे तुझ्यापेक्षा लांब गेले आता. सो आर्यन, या फिल्म मध्ये बरेच कॅरेक्टर तुझे दिसत आहेत मला, बरेच वेगवेगळे लुक दिसत आहेत आणि एग्रेशन दिसतोय जे लहान मुलांमध्ये आजकाल आपल्याला दिसतोय. म्हणजे आपण कुठे बघितलं तर तो एग्रेशन आपल्याला सगळीकडे दिसतोय. तो हा कॅरेक्टर प्ले करताना काय विचार होते डोक्यात आणि कसं वाटतं तुला? म्हणजे फायनली तुझा पहिला पिक्चर येतोय. नमस्कार. पहिली गोष्ट मीडिया, मी एवढ्या लांबून आले आमच्या ट्रेलर लॉन्चसाठी, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि बाकी मला असं नर्वस पण होतं आणि एक्सायटेड पण आहे. कधी मूवी येतोय, कधी तुम्ही बघाल. आणि 12 जानेवारीला येतच आहे, तर तुम्ही नक्की बघा थिएटर्समध्ये आणि आम्हाला सांगा की मी कसं केलं काम. धन्यवाद. That's called simplicity. आर्यन के आवाज होनी चाहिए. Wow. So now moving ahead, and now I request our producers member to join me on the stage. सर्वात आधी योगिता, please ma'am join me on the stage. योगिता गौरी यांच्यासाठी जोरदार टाळ्या. Come on everybody. आणि त्यांच्यासोबत I request प्रदीप नाग सिंग नागर sir, please join me on the stage. So this is all our team. आणि योगिता ताई, नाव आय कमिंग टू यू. तर या फिल्मला तुमचा मनापासून सपोर्ट मिळालेला आहे आम्हाला आणि सुरुवातीपासून विथ अस.
So how you feel tonight? आजचा दिवस आपला कसा आहे? How you feel? First of all, I'm feeling nervous. I don't know why. Happy New Year to all present here. Thank you for coming. खूप छान वाटतं ॲक्च्युली मला मनच बोललं आहे मध्ये आणि सर्वांनी मनापासून काम केलं आणि खूप एफर्ट टाकले आणि एव्हरीवन शुड कम अँड अप्रिशिएट द एफर्ट. 12 जानेवारीला नक्की पहा थिएटर्समध्ये अँड गिव्ह लॉट ऑफ लव्ह टू ऑल. थँक्यू. नाही मी द क्वेश्चन इज की हां अक्षय फिल्म करताना एक वेगळ्या कॅरेक्टरमध्ये असतो पण अक्षय घरी कसं असतो म्हणजे आम्हाला नक्की जाणून घ्यायचं आहे. म्हणजे हु इज द बॉस इन द हाऊस? Not be mentioned who's the boss. Those are me chalate. But yeah, he's calm, he's composed, he's good. He's very good. Akshay ke liye zorat taali hai, Mitra ke liye zorat taali. Come on everyone. And now I request Pradeep ji. Pradeep ji, thank you so much for your support. खुर्शी को आगे बढ़ने में आपका बहुत सपोर्ट रहा है और आपकी ये जो फिल्म है मैं यही कहूँगा कि आपकी ये फिल्म है और कैसा लग रहा है खुर्शी को पर्दे पे आते हुए देखते हुए? 10 दिन बाकी है, सिर्फ 10 days to go. Thank you so much. अपने डायरेक्टर सर ने जैसे बोला कि हमारी पहली मूवी एक्चुअली एंड पहले प्यार की जैसी है उससे कनेक्ट होती है. उस टाइम पे जैसा होता है मतलब आवाज़ भी अच्छी लगती है आपको, हर चीज़ अच्छी लगती है. जैसे कि गाना अच्छा लगता है, मिलना अच्छा लगता है, कहीं जाना हो तो सब चीज़ें अच्छी लगती है. वैसे ही कई केस में हुआ है मुझे सब बहुत अच्छा लगा है. जिससे मिलना ना हो, चाहे शूटिंग देखना ना हो, पोस्टर लॉन्च इवेंट ना हो, हर इवेंट मैं मतलब शब्द नहीं है मेरे पास बोलने के लिए कहता है. मतलब बहुत स्पेशल फीलिंग थी मेरे लिए वो. एंड सबका काम बहुत ही अच्छा लगा मुझे. मैं बड़े बड़े लोगों से मिला हूँ, बड़ी एक्चुअली मेरे दोस्तों ने बहुत अप्रिशिएट किया एक्चुअली. एंड आपको थैंक यू बोलना चाहता. आप सबको भी बहुत बहुत धन्यवाद. आप सबको मूवी जरूर देखनी चाहिए. आपको भी थैंक यू. And now our co-producer Atish sir. Thank you so much for your support. Atish ji, कसं वाटतंय? How you feeling? प्रथमतः सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. प्रेम किती करतात लोक आपल्यावरती बघत नसते तर एवढे जण थांबले असतात. जास्त वेळ काही घेणार नाही. 12 जानेवारीला चित्रपट आपला येतो तो थिएटरमध्येच जाऊन बघा.